सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्याच जवानालाच त्याच्या सहकार्याने फसवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय। गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून गोपनीय कागदपत्रे मिळवत एका सैन्य दलातील सहकार्याने जवानाच्या नावावर तब्बल 22 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचं समोर आलंय। फिर्यादी पंकज गुरुनाथ पाटील आणि संशयित अमोल रंगनाथ डुकरे हे दोघेही सैन्य दलात कार्यरत असून लेह येथे कर्तव्यावर असताना त्यांची मैत्री झाली होती। नंतर बदल्या झाल्या तरी संपर्क कायम होता। याच विश्वासाचा गैरफायदा घेत संशयिताने डीमॅट खाते उघडून चांगल्या SIP मध्ये गुंतवणूक करू असे सांगत पंकज यांची कागदपत्रे मिळवली। जून 2025 मध्ये या कागदपत्रांचा गैरवापर करत संशयिताने 2 वेगवेगळ्या कर्ज प्रकरणातून एकूण 22 लाखांचे कर्ज जवानाच्या नावावर मंजूर करून घेतले। OTP सह बँकिंग प्रक्रिया हाताळत ही फसवणूक करण्यात आली। कर्जाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर हे पैसे चुकून तुझ्या खात्यात आले आहेत असे सांगून संशयिताने जवळपास 17 लाख रुपये स्वतःकडे वळवले। नंतर पगारातून कर्जाचा हप्ता कपात झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला। बँक चौकशीत संपूर्ण फसवणूक स्पष्ट झाल्यानंतर पंकज पाटील यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।